नमस्कार, मी सचिन खेडेकर. भूमिका या नाटकामध्ये मी विवेक जयंत ही मध्यवर्ती भूमिका करतोय. ही एका नटाची भूमिका आहे आणि त्याच्या वाट्याला एक रोल आलाय आणि त्या रोलमुळे त्याच्या घरामध्ये आणि त्याच्या विचारांमध्ये कसा बदल घडत जातो याचं हे नाटक आहे. या नाटकामध्ये माझ्याबरोबर समिधा गुरु जी उल्काचं काम करते ती, मग जयश्री जगताप, जाई खांडेकर, अतुल महाजन आणि सुयश झुंझुरके ही मंडळी आहेत. या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप खूप छान वाटलं. नाटकामध्ये क्षितिज पटवर्धन यांनी जी 6 पात्र लिहिली आहेत याच्यामध्ये प्रत्येक पात्राला इतकी महत्त्वाची भूमिका आहे आणि तो प्रत्येक पात्र समाजातल्या प्रत्येक घटकाचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि या सगळ्यांबरोबर काम करताना आणि तो प्रयोग उभा करताना खूप छान वाटलं. आज नाटकाचे 30-35 प्रयोग झालेत आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या नाटकाला आहे, ज्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही जर अजून पाहिलं नसेल तर अगदी जरूर आमचं नाटक भूमिका पाहायला या. मी रंगभूमीवर गेल्या एका खूप मोठ्या गॅप नंतर आलो. खरं तर 21 वर्षांनी मी व्यावसायिक नाटक केलंय. चंद्रकांत कुलकर्णी माझा मित्र आहे आणि तो रंगभूमीवरचा आघाडीचा दिग्दर्शक आहे आणि मी त्याच्या मागे लागून माझ्यासाठी स्वतःसाठी हे नाटक करण्याची त्याला गळ घातली आणि क्षितिजनी इतका उत्तम सब्जेक्ट लिहिला आणि तो चंदूनी डायरेक्ट केला. यातच खरं तर माझं अर्ध काम झालं होतं आणि त्या दोघांच्या मदतीने मी खरं तर उभा राहिलो. आणि हे खरं आहे की माध्यमांमध्ये मी अनेक काम केलेलं आहे, पण नाटकामध्ये जो जिवंत अनुभव आहे आणि आज ह्या जिवंत अनुभवाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे त्यानं मी खरंच खूप भारावून गेलोय. कारण सिनेमाचंही आपल्याला रिपोर्ट कळत राहतो, टेलिव्हिजनमध्ये हो तुमची सिरियल पाहिली होती हां, पण इथे म्हणजे प्रयोगागणिक आपल्याला आपल्या कामाची आणि केलेल्या मेहनतीची पावती मिळते आणि तो माझ्यासाठी रंगभूमीचं जे चुंबकत्व आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. आणि मला आज 21 वर्षांनी पुन्हा व्यावसायिक नाटक करताना खरंच खूप मनापासून आनंद झालाय. नाटकातल्या आपल्या भूमिकेबद्दल काय सांगता? नाटकातली माझी भूमिका आहे उल्का नावाची आणि ही अत्यंत वास्तववादी स्त्री आहे. आत्ताची काम करणारी, घर सांभाळणारी आणि आपल्या नवऱ्याचं करिअर आणि मुलीचं शिक्षण या सगळ्यांमध्ये लक्ष देऊन स्वतःची नोकरी करणारी अशी अत्यंत वास्तववादी आणि आत्ताची स्त्री आहे, जी माझ्या खूप जवळ आहे आणि मी या भूमिकेला खूप रिलेट करू शकते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक स्त्रिया उल्काशी रिलेट होऊ शकतात असं मला वाटतं. सहकलाकारांविषयी काय सांगता? सहकलाकारांविषयी सांगायचं झालं तर प्रत्येकच जण फार फार मजा येते काम करायला सगळ्यांबरोबर. मग अगदी माझ्या मुलीचं काम करणारी जाई असो, ती जेनझी आहे, लहान मुलीसारखं आम्ही तिला सांभाळतो. सुयशसारखा एक अप्रतिम मित्र मला ह्या नाटकाच्या दरम्यान मिळाला. अतुलबरोबर पहिल्यांदाच काम करते पण मजा येते त्याच्याबरोबर काम करताना. जे म्हणजे आमची जयश्री जगतापसारखी एक अत्यंत गोड मैत्रीण मिळाली आणि सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती, ती ह्या नाटकानिमित्त पूर्ण झाली. आणि कुठेही त्यांच्यातला स्टारडम न दाखवता एक फारच उत्तम सहकलाकार म्हणून ते वावरतात. खूप छान ट्युनिंग आमचं झालं आहे आता आणि ते तुम्हाला स्टेजवर पण दिसतं आणि बाहेर पण आम्ही सगळे एक ग्रुप मिळून मजा करतो. तर इट्स लाईक अ फॅमिली. सो आता असं झालं आहे की आम्ही एकमेकांमध्ये खूप छान जेल झालो आहे आणि एक आता आमच्या भूमिकाचा एक परिवार तयार झाला आहे आणि जो रंगभूमीवरती वेगळ्या वेगळ्या भूमिका करतो पण आम्ही एकत्र असतो खूप. प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून दाद दिली. होय. एकूणच नाटकाला मिळाले याच्याबद्दल काय? रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीच्या नाटकाला इतका मोठा प्रतिसाद दिला. क्षितिज पटवर्धनचे खरं तर मनापासून आभार की इतकं छान धाडस केलं आणि इतकं सुंदर नाटक लिहिलं, इतकी छान संहिता आम्हाला काम करायला दिली. चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आभार आणि त्यानिमित्तानं प्रेक्षकांसमोर हा एक वेगळा विषय मांडण्याचं जबाबदारी, एक वेगळा विषय मांडण्याचं काय म्हणूया नशीब आम्हाला मिळालं, त्याबद्दल खूप मला भारी वाटतं. आणि प्रेक्षकांनी त्याला इतका उदंड
उदंड प्रतिसाद दिला आहे आणि आपलंसं करून घेतलं आहे. सो आम्ही आमची भूमिका पार पाडलीच आहे आणि प्रेक्षक त्यांचीही पार पाडत आहेत, नाटकाला अधिकाधिक गर्दी करून, नाटक हाऊसफुल करून. तर असंच नाटक बघत राहा, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे भूमिका नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफुल व्हावेत अशी इच्छा आहे. मालिका, सिनेमा आणि नाटक यामधून आपण वेगवेगळ्या भूमिका नेहमीच आजवर साकारल्या. हो. आपल्या कापूस कुंडाची गोष्ट या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. नेहमीच वेगळ्या भूमिकेतून तुम्ही प्रेक्षकांसमोर येता. नाटकातला तुम्ही साकारत असलेल्या या भूमिकेचं वेगळेपण काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना? सुदैवाने मला आजपर्यंतच्या करिअरमध्ये वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. या प्रवासामध्ये अनेक भूमिका, अनेक वृत्ती जगायला मिळाल्या. तसंच या उल्का नावाची भूमिका माझ्या वाट्याला आली, जी माझ्या अत्यंत जवळची झाली. आणि उल्का ही आपल्या सगळ्यांसारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि तिचं वेगळेपण हे आहे की तिची स्वतःची अशी मतं आहेत आणि ती मांडण्याची ताकद, धमक तिच्यात आहे आणि वेळोवेळी ती ते मांडत असते. वेळोवेळी स्वतःचं अस्तित्व ती निर्माण करत असते. आणि शिवाय ह्या सगळ्यांमध्ये कुठेही आपल्या आयुष्यातला समतोल जाऊ न देता ती तिची फॅमिली, घर, नोकरी हे सगळं सांभाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडते आणि त्यात ती यशस्वी होते. त्यामुळे उल्का ही माझ्यासाठी स्पेशल आहे. थँक्यू. नमस्कार, मी अतुल महाजन. मी भूमिका या नाटकात गुंड्या मामा ही भूमिका करतोय. भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर या नाटकातल्या प्रत्येक पात्राला त्याची अशी एक भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे हा गुंड्या मामा आहे, तो आपल्या भूमिकेवर, प्रत्येक माणसं आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याप्रमाणे ते वागतात. हे नाटक करायला मिळालं आणि या नाटकाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तो खरंच म्हणजे आनंद देणार आहे. कारण एका वैचारिक नाटकाला, ज्याची आज गरज आहे, अशा नाटकाला प्रेक्षक एवढा उदंड प्रतिसाद देत आहे, हे खरंच आनंदाचं आहे. आणि आम्ही जी काही मेहनत घेतली आहे एवढ्या दिवसात, त्याचं फळ मिळालं असंच वाटतंय. आपली अभिनेता म्हणून ओळख महाराष्ट्राला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात आपला चेहरा ठरलं तर मग त्या मालिकेमुळे पुन्हा एकदा पोहोचला. मालिकाचा एक वेगळा विषय आहे, तसंच नाटकाचाही. मालिका आणि रंगभूमीबद्दल काय सांगाल, याबद्दल काय जास्त आवडतं? काम करायला दोन्ही क्षेत्र आवडतात, पण नाटक जरा जास्त आवडतं. कारण नाटक ही एक जिवंत कला आहे. नाटकातला आपण नाटकाला प्रयोगच म्हणतो तो त्यासाठीच की प्रत्येक दिवशी येणारं आव्हान हे वेगळं असतं. प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रेक्षक वेगळे असतात, जागा वेगळी असते, चुका नवीन होतात किंवा काही चांगल्या गोष्टी पण नवीन घडत असतात. त्यामुळे नाटक ही जिवंत कला आहे, त्यामुळे त्याचा आनंद वेगळा आहे. पण मालिका या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्यात भूमिका करायला सुद्धा तेवढीच मजा येते. धन्यवाद.